मतदानाशिवाय मतदान नाही काय पोहायला? अरे देवा, हे काल रात्रीपासून असं का वागायला? काहीतरी मोठी गडबड दिसते जे हे माझ्यापासून लपवतायत. सानू, का ग? काय झालं? आई ते थोडस मळमळतंय ग, बाकी काय? पाणी पी थोडं. नमस्कार साहेब. आज सकाळी तुम्ही लवकर यायला सांगितलं होतं म्हणून हजर झालो. काय काम होतं काय? बरं झालं शुभू, तू वेळेवर आलास. मला सांग, तुला जी तिजोरीची चावी दिली होती, ज्या तिजोरीमध्ये हार आहे, ती चावी सुरक्षित आहे ना? होय साहेब, तुम्ही सुपूर्त केली म्हणल्यानंतर ती मी जीवापाड जपली आहे. साहेब, अशी मनगडालाच लावून ठेवल्या, जपून ठेवल्या, काय काळजीचं कारण नाही. कसं आहे, तो हार महालक्ष्मीला अर्पण करायचा ना, काळजी घ्यायला लागेल. शुभू, हा जो तुझा प्रामाणिकपणा आहे ना, म्हणूनच माझा तुझ्यावरती जास्त विश्वास आहे. बरं ऐक, तो जो हार आहे तो आपल्याला उद्या सकाळी महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये अर्पण करायचा आहे, आणि त्याआधी आज संध्याकाळी श्रावणीच्या हातून त्या हाराची ओवाळणी करायची. साहेब, बेस्ट विचार आहे. श्रावणी मॅडमांच्या हातून ओवाळणी होणार म्हणजे देवी माऊली प्रसन्न होणार. आणि मला असं वाटतं की राजश्रीके घराण्याच्या या देवकार्यामध्ये श्रावणीच्या नवऱ्यानी म्हणजेच जावयानी सुद्धा उपस्थित राहावं, जास्त बरं होईल नाही का? काय वाटतं तुला? हो हो, बरोबर बोलतोस भैया. अरे ये रुद्र, ये. बरं झालं वेळेवर आलास. आम्ही तुझीच वाट बघत होतो. सर, तुम्ही इतक्या हक्काने बोलवलं म्हणल्यानंतर कसं नाही येणार? सगळी कामं बाजूला टाकली आणि लगेच हजर झालं. पण आजचा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये तुझी उपस्थिती खूप महत्वाची आहे. शिव, हा साहेब. पूजेची वेळ होत आली, एकदा हार व्यवस्थित आहे ना बघून ये जा. हो. ये रुद्र, बस. श्रावणी, तू हाराच्या पूजेची लईच गाय लागल्या वाटतं तुला. ही घाई नाहीये रे, पण बाबांनी इतका मोठा मान मला दिलाय, यापेक्षा दुसरा कुठलाही मोठा आनंद नाही माझ्यासाठी. खरं सांगू का, अशी ना एक हुरहुर लागून राहिली. तुला माहितीये, जेव्हा मी हाराची पूजा करीन तेव्हा बाबांच्या डोळ्यात माझ्यासाठी थोडंसं का होईना पण प्रेम नक्की दिसेल, आणि त्या प्रेमाची किंमत या हारापेक्षा माझ्यासाठी खूप मोठी असेल. शुभू, खरंय. काढ ना हार. किती सुंदर आहे ना हार शुभू. हा हार देवीला घातल्यावर देवीचं रूप तर आणखीनच सुंदर दिसेल. नक्की दिसेल. पण या हारापेक्षा मूल्यवान काय माहितीये? तुझी स्माईल.
या हाराला बी हेवा वाटेल तुझ्या चेहऱ्यावरचं तेज बघून. वा वा वा, काय चाललंय का इथे? गुलू गुलू रोमॅन्स. आत्या काही काय बोलतेस? तसं नाही, तुमचं लग्न ठरलंय आणि तुम्ही असे एकांतात एका खोलीत वगैरे आहात म्हणून म्हटलं. आत्यासाहेब, रोमांस वगैरे काय चाललेला नाहीये. आणि तुम्हाला माहितच असेल, महालक्ष्मी देवीला जो हार अर्पण करणार आहे त्याची पूजा श्रावणीच्या हस्ते होतीये. ते तसा साहेबांचा आदेशच आहे. तो हार फक्त व्यवस्थित आहे की नाही हे बघायला आलतो आम्ही. मला माहितीये ना. आणि मला जेव्हा कळलं ना श्रावणी की या हाराची पूजा तुझ्या हातून होणार आहे, खरंच सांगते मला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला की काही विचारू नकोस. खूप बरं वाटलं. फक्त एक जरा सूचना आहे तुला. या हाराची पूजा झाल्यानंतर ना कुठल्या तरी रस्त्यावरच्या भिकारड्याला दान बिन देऊ नकोस. नाही, गरीबाचा खूप कळवळा आहे ना तुला, म्हणून म्हटलं. तुला आठवतंय का तू तो 1 लाखाचा चेक बघ असाच कोणाला तरी दान देऊन टाकला होतास? तसं या हाराचं करू नकोस. हा देवीला घालण्यासाठी आणलेला आहे. आत्या कसं आहे ना, कोणाला कधी आणि किती मदत करायची ह्याची मला जाण आहे. आणि हा मान देवीचा आहे हेही चांगलंच माहिती आहे मला. तू नको काळजी करूस. नाही, मी आपली तुला समज दिली ग. तो हार जरा जपून ठेवा, देवीला घालायचा आहे तो. आणि तुमचं झालं असेल गुलू गुलू तर या खाली.